नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्त ही सावनीला विचारते, म्हणजे तुम्ही सामान पाठवलं? तर सावनी म्हणते की हो, जे काही एक्स्ट्रा सामान होतं, म्हणजे जे काही एक्स्ट्रा कपडे, आदित्यची पुस्तकं आणि हे सगळं काही सामान मी पाठवलं आहे. आणि हो, ज्या पेपरवर आपण सही घेतली होती ना, ते पेपरही पाठवले आहेत. आता हे ऐकल्यानंतर मुक्ताला धक्काच बसतो. मुक्त ही धक्क्याने सावनीला विचारते, काय तुम्ही ते पेपर पाठवलेत? तर सावनी म्हणते की हो, कसं आहे ना, मला हर्षवर्धनचा फोन आला होता आणि हर्ष मला म्हणाला की ते पेपर मला रजिस्टर करायचे आहेत आणि म्हणूनच तो ड्रायव्हरला पाठवणार होता. आणि मग मी म्हटलं, मग ज्या काही थोड्या बॅग आहेत त्यासुद्धा पाठवून देते आणि म्हणूनच मी 1-2 बॅगही त्याच्यासोबत पाठवले आहेत. म्हणजे कसं होणार, लग्नादिवशी साडी, ज्वेलरी एवढंच घेऊन जाता येईल. एवढं सगळं सामान का घेऊन जावं रिसॉर्टवर, यासाठी मी सामान पाठवून दिलं. तर त्यानंतर सावनी ही आदित्यला म्हणते, आदित्य, एवढी गिफ्ट खरंच खूप छान आहेत. तर मुक्त ही मनाशीच विचार करत म्हणते की सावनी, तुम्ही इतक्या भोळ्या कशा का असू शकतात? अहो, हर्षकडून आपण एवढ्या मेहनतीने प्रॉपर्टीच्या पेपरवर सही घेतली होती, परंतु तुम्ही असे कसे ते पेपर पाठवले? मुक्त ही विचार करत म्हणते की मुळात एवढ्या अर्जंट हर्षवर्धनला ते पेपर का हवे असतील आणि एवढ्या गडबडीमध्ये, आणि तेही लग्नाच्या आदल्या दिवशी? नक्कीच याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असणार. बाप रे! मुक्त ही विचार करूनच घाबरून गेलेली असते. तर इकडे सावनी ही सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सावनीचा बोलणं ऐकून सर्वांनाच खूप कंटाळा आलेला असतो. तर मुक्त ही विचार करत म्हणते की ती मुलगी बोलत होती ते खरं असेल का? तर मला शांत बसून नाही चालणार, मला काहीतरी करावं लागेल. शेवटी सावनी आणि आदित्यच्या आयुष्याचा प्रश्न आहे, नाहीतर हा हर्षवर्धन सावनी आणि आदित्यला नक्कीच फसवू शकतो. आता मलाच काहीतरी पावलं उचलावी लागतील, असा विचार करत मुक्त ही नताशाला फोन करते आणि म्हणते, नताशा, मी मुक्ता बोलत आहे. नताशा म्हणते, बोला ना मॅडम. तर त्यानंतर मुक्त ही नताशाला म्हणते, नताशा, मी तुला मदत करायला तयार आहे. आता हे ऐकल्यानंतर नताशा खूप खुश होते आणि मुक्ताला म्हणते, थँक्यू सो मच मॅडम, मला माहीत होतं की तुम्ही मला मदत करणार. तर मुक्त ही नताशाला म्हणते की मला आता बोलता येणार नाही, परंतु तू स्वतःची काळजी घे, सांभाळ स्वतःला, आणि हो, डॉक्टरजवळ जा. तर नताशा म्हणते की हो, असं म्हणत नताशा फोन ठेवते. आता मुक्ताला मनवण्याचा नताशाचा प्लॅन यशस्वी झाल्यामुळे नताशा खूप खुश असते. तर दुसरीकडे मुक्त ही विचार करत म्हणते, बाप रे, मी ह्या मुलीला हो तर म्हणाली आहे, परंतु स्वामी सगळं काही नीट होऊन देत. या सगळ्यामध्ये मला शक्ती द्या आणि या मुलीचा सांभाळ करा. सगळं काही नीट पार पडू दे. मला आदित्य, सावनी आणि या नताशाची काळजी वाटत आहे. मुक्ताला नताशा, आदित्य आणि सावनीची खूप काळजी वाटत असते. तर नंतर मुक्त ही किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी तिथे आदित्य आलेला असतो आणि आपला मोबाईल शोधत असतो. तर मुक्त ही आदित्यला विचारते, आदित्य, तू मोबाईल शोधतोयस का? तर आदित्य रागानेच मुक्ताला म्हणतो की हो. तर मुक्ता म्हणते की जेव्हा मगाशी तू गिफ्ट घेण्यासाठी आला होतास तेव्हा कदाचित तू विसरून गेलास आणि हा घे, मी ठेवला होता. असं म्हणत मुक्ता ही आदित्यला मोबाईल देते. आदित्य रागानेच तिथून निघून जात असतो. तर मुक्ता ही आदित्यचा हात पकडते, परंतु आदित्य मुक्ताला बाजूला करतो. मुक्ता म्हणते, ओके, सॉरी, मला माहीत आहे मी तुला आवडत नाही, परंतु मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज तू ऐकून घेशील का? परंतु आदित्य रागानेच मुक्ताकडे पाहत असतो. मुक्ता म्हणते, प्लीज प्लीज मला तुझ्यासोबत फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे. आता आदित्य मुक्ताचं बोलणं ऐकून घ्यायला तयार असतो आणि म्हणूनच मुक्ता ही आदित्यला म्हणते, आदित्य, तू आता मम्माबरोबर जाशील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, हे बघ, हे घर जेवढं सईचं आहे तेवढंच तुझंही आहे. या घराचे दरवाजा तुझ्यासाठी कायमच उघडे आहेत. तुझं या घराशी बॉन्ड कायम राहणार आहे. तू या घराचा मोठा मुलगा, मोठा नातू आणि सईचा बिग ब्रदर कायम असणार आदित्य. त्यामुळे तुझ्या मम्माने कोणाशीही लग्न केलं तर या घरातल्यांसोबत तुझे बॉन्ड कधीही तुटणार नाही. या घरातील सर्वांचे शुभ आशीर्वाद कायमच तुझ्यासोबत असतील. आणि हो, गरज पडली आणि काही झालं, काही वाटलं तरी या घरची सगळी माणसं तुझ्यासोबत कायम असणार आहेत. आणि यालाच तर फॅमिली म्हणतात. आता हे ऐकल्यानंतर आदित्यला खूप राग येतो. आदित्य मुक्ताला म्हणतो, प्लीज प्रत्येक वेळी मला फील करून देऊ नका की सईकडेच फक्त फॅमिली आहे. माझ्याकडे पण फॅमिली आहे. माझी सुद्धा एक खूप छान फॅमिली आहे. माझी मम्मा, हर्ष पप्पा आणि मी. आणि मला खात्री आहे मी माझ्या मम्मासोबत खुश असणार आहे. माझी मम्मा जिथे खुश असणार तिथे मी सुद्धा खुश असणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही काळजी करू नका. आता मुक्ता ही आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आदित्य मुक्ताचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. मुक्ता ही शांतच होते. मुक्ताला आदित्यची खूप काळजी वाटत असते. आता आदित्य मुक्ताचं काही ऐकून न घेताच रागाने तिथून निघून जातो. आता मुक्ता विचार करत म्हणते की कसं समजवायचं याला, याचं वय, याचा विश्वास आणि याला फॅमिलीची असलेली ओढ, मला खरंच याची खूप काळजी वाटत असते. आता कोण सांगेल याला की तू ज्या फॅमिलीची स्वप्न रंगवत आहेस आणि ज्या फॅमिलीमध्ये तू जाणार
राहणार आहेस त्या फॅमिलीमध्ये तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही. देवा, याला बळ दे, या बाळाला शक्ती दे स्वतःला सावरण्याची आणि आईला सांभाळण्याची. मला खरंच आदित्यची खूप काळजी वाटत असते. आता आदित्यच्या काळजीने मुक्ताच्या मनामध्ये घालमेल सुरू असते. तर दुसरीकडे सावनी खूप खुश असते आणि हर्षवर्धनला कॉल करते. सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, फायनली तो दिवस उजाडणार आहे ज्या दिवसाची मी आजपर्यंत आतुरतेने वाट पाहिली आणि आजही मी वाट पाहत आहे. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, मी पण वाट बघत आहे उद्याची. उद्या तू मला माझ्या मिठीत हवी आहेस कायमची. असं म्हणत हर्षवर्धन मेघाचा फोटो पाहत असतो. परंतु हे सगळं काही सावनीला वाटत असतं की हर्षवर्धन आपल्यासाठी बोलत आहे. तर सावनी म्हणते, बघ ना हर्षवर्धन, आपण बोलत होतो परंतु उद्याचा दिवस आपल्याकडे सर्वजण पाहत राहतील आणि उद्या सर्वजण आपल्याचबद्दल बोलत असतील. तर हर्षवर्धन मेघाचा फोटो पाहत म्हणतो, हो ना, उद्या सर्वजण आपल्याकडे पाहत असतील, आपल्याबद्दलच बोलत असतील आणि उद्या तर तू माझ्यासोबत असणार आहेस. तर सावनी खुश होऊन हर्षवर्धनला म्हणते, हर्ष, उद्या आपली सप्तपदी चालू असणार, आपण सप्तपदी चालणार आहोत. तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आहेस, माझ्या गळ्यात तुझ्या नावाचं मंगळसूत्र असणार आणि फायनली मी सावनी हर्षवर्धन अधिकारी असंच होणार आहे. फायनली तुझ्या नावापुढे माझं नाव लागणार आहे. अरे, तुझ्या नावापुढे माझं नाव लागावं यासाठी मी किती दिवस आतुरतेने वाट पाहत होते. तर इकडे हर्षवर्धन मेघाचा फोटो पाहत म्हणतो की तुझ्या नावापुढे माझं नाव लागण्यासाठी मी किती उत्सुक आहे हे मी तुला कसं सांगू. तर मी सावनीला हे सगळं काही आपल्याला बोलत आहे असंच वाटत असतं. तर सावनी म्हणते, खरंच सांगू का हर्ष, मला तर धीर धरवतच नाहीये. असं वाटतं की काहीतरी मॅजिक व्हावं आणि आजची रात्र संपून उद्याचा दिवस उजडावा आणि उद्या आपलं लग्न, फायनली आपलं लग्न होणार आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन मेघाचा फोटो पाहत म्हणतो, आता इतके दिवस वाट बघितली परंतु आता बस झालं. आता थोडीच कळ सोसूया, मग उद्या दिवसभर तू माझ्यासोबत असणार आहेस, तू माझी आणि मी तुझा. तर त्यानंतर हे सगळं काही सावनीला आपल्यासाठी वाटत असतं. तर सावनी म्हणते की हो, आता गुड नाईट असं म्हणत सावनी फोन ठेवते. तर दुसरीकडे हर्षवर्धन मात्र मिहिकाच्या स्वप्नांमध्ये रंगून गेलेला असतो आणि तो मिहिकाच्या फोटोला किस करत म्हणतो, फायनली मिहिका, तू फक्त माझी होणार आहेस. तर दुसरीकडे इंद्राताई लग्नाला जायची तयारी करत असतात आणि स्वाती तयार होऊन इंद्राताईंना म्हणते, मम्मी, अगं मी कशी दिसत आहे. तर इंद्राताई स्वातीचं कौतुक करत म्हणतात, वा, अगं खरंच खूप छान दिसत आहेस. तर स्वाती म्हणते, हे काय, अगं आपल्याला लग्नाला जायचं आहे ना आणि अजून तू तयार झाली नाही आहेस का. तर इंद्राताई म्हणतात, हो जायचं आहे, ही काय मी साडी काढूनच ठेवली आहे. तर स्वाती म्हणते, ही, अगं मम्मी, तुझ्या चांगल्या साड्या संपल्या आहेत का. तर इंद्राताई म्हणतात, नाही भरपूर आहेत. तर स्वाती म्हणते, मग एवढी हलकी साडी तू लग्नाला कशासाठी नेसत आहेस. तर इंद्राताई म्हणतात, ज्यांच्या लग्नाला जात आहोत ती माणसं सुद्धा हलकीच आहेत, मग अशा नालायक माणसांच्या लग्नासाठी मी माझी भारी साडी कशाला फुकट घालवायची आणि म्हणूनच हलकी साडी नेसणार आहे. आता हलकी साडी नेसून गेल्यानंतर तिथल्या लोकांनाही कळेल की ही माणसं किती हलकी आहेत. परंतु हो, माझ्या मिहिरच्या लग्नामध्ये मी मात्र खूप भारी साडी नेसणार आहे आणि हो, अगदी आनंदाने मिरवणार आहे. माझ्या मिहिरच्या लग्नामध्ये मी खूप मजा करणार आहे. परंतु आता मला जायचं नव्हतं, पण मी फक्त मिहिरसाठी जात आहे, माझ्या मिहिरसाठी मला जावं लागणार आहे. तर आता स्वाती म्हणते, आता तू मिहिरसाठी जातेस ना, आता मिहिरसाठीच तुला मी जे काही सांगत आहे ते करावं लागणार आहे. तर इंद्राताई विचारतात, काय. तर स्वाती म्हणते की हो, आता मी साडी जी देणार आहे तीच तुला साडी नेसावी लागणार. इंद्राताई म्हणतात, नको, एवढी भारी साडी मला नेसायची नाहीये. स्वाती म्हणते, नाही मम्मी, आता मी तुला जी साडी देईन तीच तुला नेसावी लागेल. असं म्हणत स्वाती ही इंद्राताईंचं कपाट उघडते आणि इंद्राताईंच्या कपाटातील खूप छान अशी साडी इंद्राताईंना देते. इंद्राताई म्हणतात, एवढीच भारी साडी आणि त्या माणसांच्या लग्नाला मी नेसायची. स्वाती म्हणते की हो मम्मी, ही साडी तुला नेसावीच लागणार आहे. आता इंद्राताई म्हणतात, तू म्हणतेस म्हणून आता मला नेसावीच लागणार आहे. आता इंद्राताईंचा नाईलाज होतो आणि इंद्राताई स्वातीने सांगितल्याप्रमाणे भारी साडी नेसायला तयार होतात. परंतु इंद्राताईंच्या मनात इच्छाही नसते जाण्याची. इंद्राताई म्हणतात, माझी खरंच इच्छा नाहीये. स्वाती म्हणते, तरी सुद्धा आपल्याला जावं तर लागणारच आहे. तर इंद्राताई म्हणतात, ठीक आहे, आता मी तयार होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ताही नताशाला भेटण्यासाठी गेलेली असते. मुक्ताही नताशाला म्हणते, नताशा, तू जे काही बोलत आहेस ते सगळं काही मला पटत आहे, तुझा मुद्दाही मला मान्य आहे. परंतु अगं, आपल्याकडे असा कुठलाही ठोस पुरावा नाही की ज्यामुळे आपण हर्षवर्धनला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो आणि आता जरी आपण हर्षवर्धनला पोलिसांच्या ताब्यात दिलं तरी तो सुटणार आहे. तर नताशा म्हणते, हो मॅम, मला सगळं काही पटत आहे, परंतु मी जो काही प्लॅन केला आहे त्या प्लॅनचा जर आपण विचार केला तर आपण हे सगळं काही शक्य करू शकतो. मी रूममध्ये CCTV लावून घेईल. तर हे ऐकल्यानंतर मुक्ता विचारते, काय. तर नताशा म्हणते की हो, आणि प्लॅनप्रमाणे मी रूममध्ये जाईन आणि पाठोपाठ माझ्या हर्षवर्धन येईल. तर मुक्ता म्हणते, हे कसं शक्य आहे. तर नताशा म्हणते की हो, माझ्या प्लॅनप्रमाणे हे सगळं काही शक्य होणार आहे आणि त्यानंतर हर्षवर्धन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि हे सगळं काही त्या
CCTVमध्ये रेकॉर्ड होणार आहे आणि तुम्हाला जो पुरावा हवा तो मिळणार आहे आणि त्यानंतर मात्र हर्षवर्धन सुटणार नाही. तर मुक्ता म्हणते, नताशा अगं तू काय बोलतेस, तुला कळतंय का? हे किती डेंजर आहे, ही रिस्क मी नाही घेऊ शकत. तर नताशा म्हणते, मॅम मला काही होणार नाही, कारण तुम्ही तिथे असणारच आहात ना, आणि जेव्हा हर्षवर्धन माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मी तुम्हाला मेसेज करेन आणि जेव्हा तुम्हाला मेसेज येईल तेव्हा तुम्ही लगेच आत यायचं आहे आणि मला वाचवायचं आहे. आणि हो, घरच्यांना हे सगळं काही CCTVमध्ये दिसावं यासाठी तुम्ही CCTV सगळं काही सेट करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं काही सावनी मॅडम यांना समजलं पाहिजे. सावनी मॅडम यांनी बघितलं तर त्यांचा यावर विश्वास बसणार आहे. त्यानंतर त्यांना कुठल्याही पुराव्याची गरज लागणार नाही. CCTVमुळे सगळं काही सत्य त्यांच्या समोर येणार आहे. तर मुक्ता म्हणते, नाही नताशा, अगं हे किती भयंकर आहे. अगं माझा हेतू जरी चांगला असला आणि मला हे सगळं काही सिद्ध करायचं असलं तरी माझ्या मनातील हे सगळं काही सिद्ध करण्यासाठी मी एखाद्या मुलीची अब्रू वेशीवर नाही टांगू शकत आणि मी हे नाही करू शकत. अगं त्या नराधमाला शिक्षा होण्यासाठी मला दुसरा प्लॅन तू सांग, तो करायला मी तयार आहे, परंतु हा प्लॅन मी नाही करणार. तर नताशा म्हणते, परंतु मॅम रंगेहात जर पकडायचं असेल तर आपल्याला हेच करावं लागणार आहे आणि आता आपल्याजवळ वेळ नाही आहे. नताशाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुक्ताला विचार पडतो की आता काय करू. मुक्ताच्या डोळ्यासमोर संपूर्ण चित्र उभं राहतं की जेव्हा आदित्यने सांगितलेलं असतं की माझे पप्पा आता माझ्यासोबत असणार आहेत, माझे हर्ष पप्पा, माझी फॅमिली असणार. आता हे आठवल्यानंतर मुक्ताला खूप वाईट वाटतं. मुक्ताने आदित्यला समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो, हेही मुक्ताला आठवत असतं, परंतु आदित्यने आपलं काही समजून घेतलं नाही. आदित्य हर्ष अंकलसोबत आपली फॅमिली इमॅजिन करत आहे, हे सगळं काही मुक्ताला आठवत असतं. तर सावनीने मुक्तासमोर हात जोडलेले असतात की माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर करू नको. तर सावनीने सर्व पेपर हर्षवर्धनच्या घरी पाठवलेले असतात. हेही सगळं काही मुक्ताला आठवू लागतं. आता मुक्ता विचार करू लागते, मी बाप रे काय करू, आता मला काय करावं काहीच कळत नाहीये. परंतु मला आदित्य आणि सावनीसाठी हे सगळं काही करावं लागणारच आहे. आदित्यच्या आयुष्याचा विचार मला करावाच लागणार आहे. मला माहीत आहे की मी हे चुकीचं पाऊल उचलत आहे, परंतु हे सगळं करावंच लागणार. परंतु जेव्हा आदित्यला कळेल की त्याची सुखी कुटुंबाची स्वप्न पूर्ण होणार नाही तेव्हा त्याला किती वाईट वाटणार, तो हट होणार. सावनीला सुद्धा वाईट वाटणार आहे आणि त्यात मी सागरला शब्द दिला आहे की या सगळ्यापासून मी लांब राहणार आहे. मी त्यांना वचन दिलं आहे की मी ह्यातमध्ये पडणार नाही. मग आता मी काय करू? परंतु मला आदित्यसाठी करावंच लागणार आहे आणि त्यात ह्या मुलीची मला काळजी वाटत आहे आणि आदित्यसाठी ही रिस्क मला घ्यावीच लागणार आहे. हिच्या प्लॅनमध्ये सहभागी होऊ का? तर तेवढ्यातच नताशा ही मुक्ताला विचारते, मॅम कसला विचार करत आहात? तर मुक्ता म्हणते की नताशा मला खरंच या प्लॅनची भीती वाटत आहे. मला वाटत नाही की हे प्लॅन आपण करावं, परंतु आपल्याला हे प्लॅन करावंच लागणार आहे. तर मुक्ता ही नताशाला म्हणते, परंतु नताशा एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला लगेच मेसेज करणार आहेस. तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडलेलं मला चालणार नाही आणि हर्षवर्धनने तुला स्पर्श केलेला मला चालणार नाही. मी बाहेरच असणार, तू लगेच मला मेसेज करायचा आहे, आपण हा प्लॅन वर्क करू. आता हे ऐकल्यानंतर नताशाला खूप आनंद झालेला असतो. मुक्ता ही नताशाच्या प्लॅनमध्ये सामील झाल्यामुळे नताशा खूप खुश असते, परंतु मुक्ता ही खूप घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, हर्षवर्धन मिहिकाला फोन करतो आणि मिहिकाला म्हणतो, हॅलो मिऊ, अगं मी तुझी वाट पाहत आहे, तू कुठे आहेस आणि माझे सर्व आउटफिट तुझ्याजवळच आहेत ना? तर मिहिका म्हणते, सॉरी जिजू, मला यायला जमणार नाही आणि म्हणूनच मी तुमचे सर्व आउटफिट पुढे पाठवून दिले आहेत. तर हर्षवर्धन नाटक करत म्हणतो, अरे पण का, तू का येणार नाही आहेस सांग ना? तर मिहिका म्हणते, सॉरी जिजू, मी तुम्हाला कारण सांगू शकत नाही, परंतु मी नाही येऊ शकत. तर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका तू सांगू नकोस, परंतु मला माहीत आहे, मला कळतंय, तुला मुक्ताने सांगितलं आहे ना की माझ्यापासून दूर राहायला, म्हणजे आता तुझाही माझ्यावर विश्वास नाही आहे का? ठीक आहे मिहिका, तुला जर माझ्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नको ठेवूस, हरकत नाही. म्हणजे तुझ्याही नजरेत मी आता वाईटच ठरलो आहे ना? तर मी खूप चांगला वागण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर मिहिका मला माफ कर. तर मिहिका हर्षवर्धनला म्हणते, नाही जिजू, तुमचं काहीच चुकलं नाही, यामध्ये तुमची काहीच चूक नाही. तर हर्षवर्धन नाटक करत मिहिकाला म्हणतो, ठीक आहे मिहिका, आता आपण फ्रेश बोलू. मिहिका, तू माझे आउटफिट पाठवून दिली आहेस आणि त्यामध्ये जी शेरवानी आहे ती मला खरंच खूप आवडली आहे आणि मला ती कमाल दिसत आहे. मिहिका, तुला माहीत आहे का, तू इथे हवी होतीस, म्हणजे तुलाही समजलं असतं की शेरवानी किती छान आहे. तर मिहिका म्हणते, सॉरी जिजू, मलाही यायचं होतं, परंतु माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे मिहिका, परंतु तू आता माझं शेवटचं काम करशील का? तर मिहिका म्हणते, हो जिजू सांगा ना. हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका, ज्या रिसॉर्टमध्ये आपलं लग्न आहे, म्हणजे सावनी आणि माझं लग्न आहे, त्याच रिसॉर्टमध्ये मी सावनीसाठी हनीमून प्लॅन केला आहे आणि त्याचं डेकोरेशन तू करावं असंच मला वाटत आहे, करशील का? तर मिहिका म्हणते, हो जिजू करेन ना, तुम्ही असं का बोलत आहात? तर हर्षवर्धन म्हणतो, परंतु मुक्ताला काहीच प्रॉब्लेम नसणार, कारण त्या ठिकाणी मी नसणार. तर मिहिका म्हणते की हो, ताईला काही करणार नाही, हे आपल्यातच असणार आणि मी ताईला काही सांगणार नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, हे फक्त माझं शेवटचं
शेवटचं आहे, यापुढे मी तुला काही काम सांगणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, मिहिका तुझ्याजवळ ॲड्रेस आहे ना त्या रिसॉर्टचा? त्याच रिसॉर्टमधील रूम नंबर 2 आहे. त्या रूम नंबर 2मध्ये मी सावनीसाठी प्लॅन केला आहे. तू जसं तुझ्या हनीमूनचं प्लॅन केलं होतंस आणि जसं डेकोरेशन करणार होतीस तसंच मन लावून डेकोरेशन करावं असंच मला वाटत आहे. तर मिहिका म्हणते, हो जिजू, मी नक्कीच करेन आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. तर हर्षवर्धन म्हणतो की हो, तुझी आवड मला खूप आवडते आणि म्हणूनच तर मी तुला सांगितलं आहे. तर मिहिका म्हणते की हो जिजू, तुम्ही काळजी करू नका, मी नक्कीच तुम्हाला आवडेल असंच डेकोरेशन करणार आहे. आता हर्षवर्धनचं हेही प्लॅन सक्सेसफुल झाल्यामुळे हर्षवर्धन खूप खुश असतो आणि मिहिकाला म्हणतो, मिहिका थँक्यू, तू माझं एवढं काम करण्यासाठी तयार झालीस. मिहिका म्हणते, जिजू तुम्ही थँक्स का बोलत आहात? असं म्हणत मिहिका फोन ठेवते. तर इकडे हर्षवर्धन मनाशीच म्हणतो की माझ्या हिशोबाने प्लॅन व्यवस्थित चालू आहे, म्हणजे मुक्ताने सुरुवात केली परंतु शेवट मी करणार आहे आणि अगदी माझ्या स्टाईलने, असं म्हणत हर्षवर्धन खूप खुश असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी ही लग्नासाठी तयार होत असते, परंतु सावनीचा मेकअप करण्यासाठी ज्या मुली आलेल्या असतात त्यांना सावनीची साडीच नेसवता येत नसते. सावनी त्यांच्यावर चिडते आणि म्हणते, तुम्हाला निर्याही काढता येत नाही का? तर तुम्हाला काहीच जमत नसेल तर प्लीज इथून निघून जा. तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि म्हणते, आज तुमच्या लग्नाचा दिवस आहे, प्लीज तुम्ही चिडचिड करू नका. तर सावनी म्हणते, अगं बघ ना, मी ज्यांना अपॉइंट केलं होतं त्या तर अचानक लंडनला गेल्या आहेत आणि तिने या मुलींना पाठवलं आहे, यांना तर काही जमतच नाही. तर मुक्ता म्हणते, मी तुम्हाला मदत करू का? असं म्हणत ती सावनीला मदत करत असते आणि खूप छान प्रकारे सावनीला साडी नेसवून देते. सावनी म्हणते, अगदी परफेक्ट. असं म्हणत सावनी म्हणते, परफेक्टवरून आठवलं, आता बघ ना, तुझी आणि सागरची जोडी, माझी आणि हर्षी अगदी परफेक्ट आहे ना. म्हणजे कसं स्वर्गात जोड्या बनवल्या जातात असंच म्हटलं जातं ना, आणि या गोष्टीवर माझा आज विश्वास बसत आहे. त्यानंतर सावनी ही मुक्ताला म्हणते, मुक्ता ती सुटकेस पाहिलीस का? अगं बघ, त्यावर काय लिहिलेलं आहे बघ ना. फक्त आता त्यावर सावनी नाही तर आता सावनी अधिकारी. आता फायनली मी सावनी अधिकारी होणार आहे, म्हणजे यापुढे मला कोणीही डिवोर्सी, नवऱ्याने टाकलेली, सोडलेली असं काही म्हणणार नाहीत. म्हणजे मी सावनी हर्षवर्धन अधिकारी होणार आहे आणि तो दिवस आज उजाडला आहे. कित्येक दिवस या क्षणाची मी वाट पाहत होते. आज हर्षवर्धन सर्वांना सिद्ध करून दाखवणार आहे की त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, तो मला किती जपतो, हे सगळं काही तो सिद्ध करून दाखवणार आहे आणि फायनली मी मिसेस अधिकारी म्हणून मिरवणार आहे. तर त्यानंतर सावनी ही मुक्ताला विचारते, मुक्ता तू ही साडी नेसणार आहेस? नाही नाही, ही मला चालणार नाही, मी तुझ्यासाठी खूप छान साडी आणते. असं म्हणत सावनी ही मुक्तासाठी एक साडी आणण्यासाठी जाते. तर मुक्ता ही मनाशीच म्हणते, बाप रे, सावनी किती खुश आहेत, किती वर्षानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण आला आहे. किती वर्षापासून या क्षणाची ते वाट पाहत होते, परंतु आज काय होणार आहे मला खरंच भीती वाटत आहे. देवा त्यांना ताकद दे, जे घडणार आहे ते सहन करण्याची ताकद असू दे. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मिहिका ही रिसॉर्टवर आलेली असते आणि रूममध्ये डेकोरेशन करत असते आणि त्याच वेळी तिथे वेटर येतो आणि मिहिकाला म्हणतो कॉफी. तर मिहिका म्हणते, परंतु मी तर कॉफी मागवलीच नव्हती. तर वेटर म्हणतात की साहेबांनी पाठवली आहे. मिहिका विचारते की कोण साहेब? तर ते म्हणतात की हर्षवर्धन साहेब. आता मिहिका हर्षवर्धनने कॉफी पाठवलेली असते म्हणून एक्सेप्ट करते आणि ती कॉफी पित असते. हे पाहून हर्षवर्धनला खूप आनंद झालेला असतो. हर्षवर्धनचा हा प्लॅन सुद्धा सक्सेसफुल झालेला असतो. आता मुक्ता आणि सागर मिहिकाला शोधण्यासाठी त्या हॉटेलवर आलेलेच असतात आणि जेव्हा दरवाजा उघडून पाहतात तेव्हा त्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते. हर्षवर्धनच्या मिठीमध्ये मिहिकाला पाहून मुक्ताला धक्काच बसतो. आता सागर हा मुक्ताला सावरत असतो. आता मुक्ता या सगळ्याला कशा प्रकारे तोंड देईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.